नमस्कार महाराष्ट्र, रात्रीची वेळ आहे. आपण आता उभे आहोत पनवेल रेल्वे स्टेशनवर. माझ्या हातात बॅग आहे आणि मनात आहे गावाला जायची ओढ आणि कानावर पडतो आहे फक्त एकच आवाज. प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर येणारी गाडी आहे कोकण कन्या एक्सप्रेस. आणि मग आता सुरू होणारा प्रवास आपला पनवेल ते कोकणचा एक भावनिक प्रवास. तर पाहत राहा सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल. कोकण कन्या एक्सप्रेस म्हणजे फक्त एक ट्रेन नाही, तर हजारो कोकणी लोकांशी गावाशी जोडलेली जीवनरेखा आहे. ही ट्रेन मुंबईहून गोव्याच्या दिशेने धावते आणि रत्नागिरी, चिपळूण, कणकवली अशा अनेक महत्त्वाच्या स्थानकांना जोडते. ही सेवा 1998 पासून सुरू झाली आहे आणि आजही कोकणातील लोकांसाठी अत्यंत लोकप्रियही आहे. तर हे आता आपले शेवटचे 2 जनरल डब्बा येत आहेत. हे बघा, आता हे आपले शेवटचे 2 जनरल डबे आलेले आहेत. तर हा 2 जनरल डब्यामधून आपल्याला प्रवास करायचा आहे. तर आपण गर्दी पाहतो आहोत. गर्दी तर आहेच मित्रांनो, गर्दी आहे. या गर्दीतून आपल्याला प्रवास करायचा आहे. तर हे बघा, आता आपण आहोत पनवेल रेल्वे स्टेशनला. तर आता आपण गर्दी पाहतोय. तर आपल्याला आतमध्ये जायला मिळतं की नाही पाहूया. चला, जनरल डब्यामध्ये आतमध्ये मी आलेलो आहे. गर्दी पाहू शकतो आपण. नेहमी गर्दी असते. आज आहे 1 जून, तर मला गर्दी खूप कमी मिळाली आहे. तर आता आपला थोड्या वेळातच प्रवास चालू होईल इथून. गाडी नंबर 20111 ही आपली गाडी मुंबईवरून म्हणजे पनवेलवरून आता निघालेली आहे. तर ट्रेनमध्ये खेड, चिपळूण, रत्नागिरीची पब्लिक खचाखच भरलेली आहे. जोपर्यंत आपले खेड, चिपळूण येत नाही तोपर्यंत आपल्याला काय बसायला जागा मिळणार नाही. चला, प्रवास सुरू करूया. आपल्याला कोकणला जायचं. तर आता आपली ट्रेन पनवेलवरून निघालेली आहे. आपण गाडीमध्ये गर्दी पाहू शकतो. तिथे खचाखच भरलेले आहेत. खेड, चिपळूण, रत्नागिरीची माणसं, UP, बिहार सगळे भरलेले आहेत तिथे. बघा इथे काय परिस्थिती आहे बघा. मी आता वीरला पोचलो आहे. पार्किंगसाठी ग्रीन सिग्नल भेटला की आपण निघूच. आपली ट्रेन आता वीरवरून निघालेली आहे. पासिंग लागली होती आणि मागे ट्रेन बघताय, ट्रेन आली होती. खेडवरून निघालेलो आहे. आता खेड, चिपळूणला गाडी खाली होईल तेव्हा आपल्याला कुठे बसायला जागा मिळेल. आता विनेरे स्टेशन म्हणून आलेलं आहे. दुसरं स्टॉप लागलेलं आहे. पासिंगच आहे कारण की एकच पटरी आहे ना, त्यामुळे बघा सिग्नल दिसतो. आपल्याला सिग्नल लागलेलं आहे. आता एक गाडी जेव्हा पास होईल तेव्हा आपल्याला ग्रीन सिग्नल भेटेल आणि आपण पुढे जाऊया. करंजाडी स्टेशन होतं. करंजाडीवरून आता आपली ट्रेन निघालेली आहे. हळूहळू चाललेली आहे. त्या साईडला स्टेशन आहे करंजाडी. विनेरे स्टेशनला आलो आहे. ही आता आपल्याला 3री पासिंग लागलेली आहे. तर बघू कुठली ट्रेन येते. बघा, रात्रीचे 3:30 वाजलेले आणि आता आपण विनेरे रेल्वे स्टेशन आहोत. कोकण कन्या ही आपली ट्रेन आहे. 12:30 वाजता पनवेलवरून निघालेली आहे. आता आपण विनेरे स्टेशनला आलो. 3रा स्टॉप आहे. तर गंमत अशी की रोह्यापासून ते गोव्यापर्यंत एकच पटरी असल्या कारणाने आपली ट्रेन मध्ये थांबते. कारण की येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी ट्रॅक उपलब्ध व्हावा म्हणून. आता ही आपली 3री पासिंग आहे. ती बघा त्या साईडला त्या पटरीवरून ट्रेन पास होते. पास झाली. चला, आता आपली थोड्या वेळात ट्रेन निघेल. तर ही आता आपली आहे 4थी वेळ जी ट्रेन थांबलेली आहे पासिंगसाठी. दिवाणखवटीला आलेलो होतो आपण. आता काय माहीत नाही किती वेळ थांबेल. ते बघा, आता आपण दिवाणखवटीच्या इथं आहोत. 4 वाजायला आलेले आहेत. आता आपण कलंपणी स्टेशनला उतरलेलो आहोत. म्हणजे स्टॉपच आहे, 5वा आहे. 5वा स्टॉपच मिळाला आपल्याला. मागे थोडी मचमच चालू आहे. फायनली 4 तासानंतरला आपण खेडला पोचलेलो आहे. आता बघूया, गाडी खाली झाली पाहिजे. ॲटलिस्ट उभं राहायला तरी जागा भेटली पाहिजे. आणि खेड, चिपळूणची गर्दी खूप असते. चिपळूणला गेल्यावर बसायला भेटेल. पण आता आलेलं आहे खेड, उभं राहायला भेटलं तरी पुष्कळ झालं. आत्ता हे पुढे मला बसायला भेटलेलं आहे. पनवेलला जो उभा होतो, आता ही खेडला आपली गाडी आलेली आहे आणि खेडवरून निघते गाडी. बसलो आहे पुढे तरी. चिपळूणला गेल्यावर मस्त थोडी अजून जागा होईल आपल्याला. आता आपण एक खेडवरून निघालेलो आहोत. ही आपली परिस्थिती पाहू शकतो कोकण कन्याची. गंभीर आमची पण आहे पब्लिक चिपळूण येईल आणि हा भाऊ चिपळूणचा आहे. तर
त्याला या आपल्या भावाला ब्लॉगमध्ये यायचं होतं त्यासाठी तो देखील उत्साही आहे. तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोकण कन्याच्या अशाच येणाऱ्या पुढच्या दिवसात देखील आपण व्हिडिओ काढतच राहू. तर हे आता आपण आलेलो आहोत चिपळूणला. फायनली चिपळूणला पोचलेलो आहेत. ॲटलिस्ट दरवाजावर तरी बसायला जागा भेटली. खूप झालं. पाहू शकतो अजूनही गर्दी आहेच. चिपळूणवरून ट्रेन आपली निघालेली आहे. आता याच्यापुढे संगमेश्वर येईल. तुम्हाला रत्नागिरीला आपण उतरणार आहोत. हे आता आपण संगमेश्वरला आलेलो आहोत. फक्त थोडा वेळ राहिला रत्नागिरी यायला. कधी रत्नागिरीला पोचतो असं झालेलं आहे. कारण की गर्दी एवढी होती की खेडपर्यंत तर जागाच नव्हती उभं राहायला व्यवस्थित. खेड गेल्याच्या नंतरला थोडी बसायला जागा भेटली. चिपळूणला ऑलमोस्ट मस्त व्यवस्थित जागा भेटली आपल्या दरवाजाला. हा भाऊ आहे UPचा. हाय बोलो. चला आता आपली गाडी संगमेश्वरवरून निघणार आहे. भेटूया रत्नागिरीला पुढे जाऊन. आता ही आपली 6वी-7वी वेळ आहे ट्रेन थांबायची. आता आपण उक्षीच्या इथं आलो. हा समोर बघता तुम्ही उक्षी भोगदा आहे. त्याच्यापुढे भोके येईल आणि रत्नागिरी येईल. तर ट्रेन खूप म्हणजे पाऊण तास ट्रेन लेट आहे आपली. पाऊण तास आपली ट्रेन लेट आहे. ठीक आहे, इतका वेळ ठीक आहे. पण गर्दी नव्हती जास्त त्यामुळे काय वाटलं नाही. पण गर्दी खूप जास्त असते तर खूप त्रास झाला असता आपल्याला. तर आता ही इथून केव्हा निघते काय माहिती. मित्रांनो, कोकण कन्या एक्सप्रेस ही कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लोकप्रिय ट्रेनपैकी एक आहे. ही ट्रेन मुंबई आणि गोवा यांना जोडते. अनेक कोकणातील लोक, नोकरीसाठी मुंबईत राहणारे प्रवासी आणि पर्यटनासाठी जाणारे लोक या ट्रेनने प्रवास करतात. ट्रेन क्रमांक आहे 20111 आणि 20112 असा नंबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे मुंबईवरून सुटते आणि मडगाव जंक्शन म्हणजे गोव्याला पोचते. हिचा प्रकार आहे सुपरफास्ट एक्सप्रेस. हिची सुरुवात 1998मध्ये झाली आहे. तर ही दररोज धावते. अंतर सुमारे 580 किलोमीटर आहे मुंबईपासून गोव्यापर्यंत. तर महत्त्वाची स्थानके आहेत त्यामध्ये मुंबई CSMT, दादर, ठाणे, पनवेल जंक्शन, खेड, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमळी, मडगाव हे सारे स्टेशन आहेत. तर जनरल डब्याबद्दल आपण थोडं बोलूया. कोकण कन्या ट्रेनमध्ये जनरल डबे असतात. विशेषतः सुट्ट्या, गणपती, दिवाळी आणि उन्हाळ्यात या डब्यांमध्ये खूप गर्दी असते. पनवेल, रत्नागिरी, चिपळूण, कणकवली आणि गोवा जाणारे अनेक प्रवासी याच ट्रेनचा वापर करतात. त्यामुळे सीट मिळण्यासाठी अनेक जण ट्रेन येण्याच्या आधीच प्लॅटफॉर्मवर थांबतात. कोकण कन्या ट्रेनचा सर्वात मोठं आकर्षण म्हणजे तिचा निसर्गरम्य प्रवास. हिरवेगार डोंगर, खोर दऱ्या, लांब बोगदे, मोठे पूल, पावसाळ्यातील धबधबे, कोकणातील नारळ, सुपारी आणि आंब्याच्या बागा. पावसाळ्यात हा प्रवास भारतातील सर्वात सुंदर रेल्वे प्रवासापैकी एक मानला जातो. हे बघा ट्रेन येते. खूप फास्टमध्ये येते. जवळजवळ 100च्या स्पीडने येते ट्रेन. हा ये बाबा लवकर ये 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 आली. हा कुठली ट्रेन आहे काय माहित. शुभ सकाळ मित्रांनो. फायनली सकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण आता रत्नागिरीला पोचलेलो आहोत. 12:30 वाजता पनवेलवरून ट्रेन पकडली होती कोकण कन्या आणि आता आपण सकाळचे 6:30 वाजतात. आपण आता रत्नागिरीला पोचलेलो आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आपलं आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. हे बघा मधु दंडवते साहेब यांच्यामुळे आपल्याला कोकण रेल्वे मिळाली आहे. हे आता आपण फायनली रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहोत. सकाळचे वाजता आहेत 6:30. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.